खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय की नाही केलंय? या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यांनी केलेल्या प्रत्युत्तराबद्दल काय बोलतायत एकदा पुन्हा ऐका. खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय की नाही केलंय? कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता, त्या गोदी मीडियाचं किती खरं पण किती लष्कराने खोटं? सांगितलं ना, सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं. लष्कराने पुरावे दिले ना, विरोधकांना अजून पुरावे कसले पाहिजेत? नाही कसले पुरावे पाहिजेत? अरे तुम्ही फिलाडेल्फियाचं चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता. तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम हे काय काय भाषा बोलताय तुम्ही? ताई सैन्याबद्दल इतका अपमान. आणि उद्धव ठाकरेजी सैनिकांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. हीच तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? उद्धव ठाकरेजी, कोरोना काळात लोकांना मदत हवी असताना तुम्ही घरातून बाहेर कधी पडला नाही. शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? आणि युद्ध परिस्थितीत लोकांना धीर द्यायच्या वेळी परदेशात निघून गेलात. कोरोना काळात घरातून न निघणारे तुम्ही आणि युद्ध काळात देशात न परतणारे तुम्ही अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेत. आज भारतीय सैन्य पराक्रम गाजवत असताना तुमच्या प्रवक्त्या त्यांच्यावर प्रश्न विचारतायत. सैन्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे दाखवले तरी ते खोटे पुरावे असल्याचं म्हणतायत. खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय की नाही केलंय? कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता, त्या गोदी मीडियाचं किती खरं पण किती लष्कराने खोटं? सांगितलं ना, सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं. लष्कराने पुरावे दिले ना, विरोधकांना अजून पुरावे कसले पाहिजेत? नाही कसले पुरावे पाहिजेत? अरे तुम्ही फिलाडेल्फियाचं चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता. तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम हे काय भाषा बोलताय तुम्ही? ताई सैन्याबद्दल इतका अपमान. आणि देशात राहून देशद्रोह करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई सुरू झाली आहे. तुमच्या अधिकृत प्रवक्त्यांनी केलेलं वक्तव्य आणि तुमच्या पक्षाचा पाठिंबा हा देशद्रोह गणला जावा का? तुमच्या उत्तराची वाट पाहतोय.